दिवस आलेला आहे जेव्हा आमच्या या फिल्मचं म्युझिक लॉन्च झालंय. विकास, कसं वाटतंय? खूपच ॲक्च्युली टेन्शनमध्ये होतो मी की कसं होतं आहे काय होतं. त्यात मला डान्स परफॉर्म करायचा होता, त्यामुळे ते टेन्शन थोडं जास्त होतं. 2 दिवस झोप लागत नव्हती. पण आत्ता एकदा हा कार्यक्रम झाल्यानंतर हुश असं झालं आहे. खरंच खूप भारी वाटतं आहे. आणि वातावरण, हे आलेले लोक सगळे, तुम्ही मीडिया पर्सन्स, त्यामुळे खूप एक्सायटेड वाटतं. आणि ज्या दिवसासाठी आपण म्हणतो ना की वाट बघत होतो, फायनली दिवस आला आणि खूप चांगला चालला आहे. त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड. येस येस येस, सेम हिअर. ॲक्च्युली आता खूप मिक्स फिलिंग्ज आहेत, कारण एक्साइटमेंट होती ती डान्स करायच्या आधीच संपली. मग कारण नंतर डान्स झाला, मग भीती वाटत होती, ती आता भीती पण संपली. नक्कीच आज म्युझिक लॉन्च झालेलं आहे, तर तुमच्यामध्ये गाणी नक्कीच काहीतरी वेगळे पण आहे या गाण्यांमध्ये, या पिक्चरमध्ये. तर कोणतं गाणं तुमचं आवडतं आहे आणि या गाण्यांबद्दल काही सांगा? असं एक कुठलं गाणं सांगणं खरंच अवघड आहे, म्हणजे माझी फिल्म आहे म्हणून नाही. पण माझं असं म्हणणं आहे की अवधूत सरांचं आत्तापर्यंतचं हे बेस्ट म्युझिक आहे. कारण या अल्बममधली सगळीच गाणी इतकी सुंदर आहेत ना, त्यामुळे तुम्ही असं कुठलं चूज करू शकत नाही. पण पर्सनली जर असं सिलेक्ट करायचंच झालं तर माझ्या फेवरेट गाणं आहे माझ्या वीणा, जे एक सॅड सॉन्ग आहे. म्हणजे निशा अनिकेतपासून लांब गेली आहे, ती पंजाबमध्ये आहे, हा इथे आहे, तिकडे तिचं लग्न होतं आहे. आणि हा तिच्यासाठी गाणं गातो की माझ्या वीणा माझी सखी आहे कशी सांगाल का. आणि ते इतकं सुंदर गायलं आहे सरांनी की मला परफॉर्म करताना अजिबात कुठे खरंच मला अभिनय करायची गरज लागली नाही. आपोआप माझ्या इमोशन्स आणि एका पॉईंटला डोळ्यातनं जेव्हा मी फर्स्ट टाईम ते गाणं ऐकलं होतं, खरंच माझ्या डोळ्यातनं पाणी आलं होतं. आणि इतकं ते सुपर्ब गाणं आहे. आणि ते गाणं मी म्हणू शकतो की माझं फेवरेट आहे, वन ऑफ माय फेवरेट सॉन्ग आहे. माझ्या वीणा माझी सखी आहे कशी सांगाल का, ती आजही स्मरते मला इतके तरी बोलाल का. माझ्या वीणा माझी सखी आहे कशी सांगाल का, ती आजही स्मरते मला इतके तरी बोलाल का. माय गॉश, एक मिनिट, तुला ते माहिती आहे ना, ह्यांनी सांगितलं माझं फेवरेट गाणं आहे. त्यानंतर त्याचं असं म्हणणं होतं की आम्ही हे जेव्हा गाण्याचे रिहर्सल्स करायचो ना, तेव्हा तो म्हणायचा मी इतकं छान म्हणतो नाही गाणं, तर त्यामुळे ना ते आणखीन गाणं असं पोचतं लोकांना. म्हणजे तू म्हणतोस का अवधूत सर? त्यांनी अजून ॲक्च्युली माझं गाणं ऐकलं नाही. ज्या दिवशी ते माझे गाणं ऐकतील ना, त्या दिवशी ते माझ्या ॲक्टिंग सोडून माझ्या गाण्याचे फॅन होतील, असं ह्याचं म्हणणं होतं. त्यामुळे आज खरंच तुम्ही ऐका आणि सांगा की हे खरं आहे की नाही, प्लीज प्लीज. मला बाकी काही नाही, मी गायला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण माझं असं वाटतं की माझी ॲक्टिंगची कामं कमी होतील आणि मला गाण्याच्या ऑफर्स येतील. पण ठीक आहे मी गातो. प्रार्थना काय नाही, अजून सुरू व्हायचं आहे. तू कानावर हात काढले की सुरू होणार आहे. माझ्या वीणा माझी सखी आहे कशी सांगाल का, ती आजही स्मरते मला इतके तरी बोलाल का. हो, अवधूत सर अजून बघताय. नाही, आणि सर तिकडनं असं करताय, त्यामुळे माझं गाणं त्यांना खूप आवडलंय. आता तू काय सांगशील? खूप छान सिंगर्स लाभलेले आहेत या मुलीला, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? तुझं फेवरेट गाणं कोणतं आहे? अवधूत सरांनी म्युझिक दिलं आहे आणि कमाल म्युझिक दिलं आहे. कारण जेव्हा मी जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा करत होते, तेव्हाच मला मी त्यांना विचारलं होतं एक दिवशी, सर म्युझिक कोण करतं आहे? तर सर म्हणे नाही, मी नाही करणार आहे म्युझिक, मी डिरेक्शन करणार आहे, सो म्युझिक निलेश करतो. सो तेव्हा मला सांगितलं ओके, भटिंडाची पण गाणी तुम्ही ऐकलीच असेल, निलेशनी बेस्ट काम केलं आहे. पण कुठेतरी अवधूत सरांचं ते पंजाबी फ्लेवर जो त्यांचा होता तो आपण सगळ्यांनी मिस केला होता भटिंडात. आणि आय बिलीव्ह हे सगळी त्यांनी कसर तुझ्या विण मर्जामध्ये पुरी केली, आणि त्यामुळे तुम्हाला ते दिसतंय त्यांच्या गाण्यातनं. आणि त्यामुळे मला सगळीच गाणी माझी फेवरेट आहे, सगळीच. आय बिलीव्ह आमचं टायटल सॉन्ग तुझ्या विण मर्जावा आहे, कारण लव्ह सॉन्ग आहे. परफॉर्म करायला आम्ही वेगवेगळ्या जागेला गेलो होतो आणि अगेन खूप नॉस्टॅल्जिक फिलिंग होतं, कारण परत मी पंजाबला गेले होते, परत सगळं तेच घडत होतं जे पंजाबला मी भटिंडाच्या वेळेस शूट केलं होतं. आम्ही अमृतसरला गोल्डन टेम्पलला पण गेलो होतो, सगळे तेच दिवस. आणि मी ह्याला सारखं पिडायचे, ही जागा ना, मी आणि अभिनय असं केलं होतं, ही जागा ना तिथे आम्ही दोघांनी असं केलं होतं. सो हेच मजा केली आहे. त्यामुळे ते सॉन्ग ॲक्च्युली लव्ह सॉन्ग आहे. आणि एक असा फ्लेवर आहे ना की मराठी आणि पंजाबी हे दोन्ही फ्लेवर मिक्स केलेत.
आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने केलेत की ते मराठीमधनं पंजाबीमध्ये कधी शिरतात कळतच नाही आणि तुम्ही अरे आणि तो एक प्लेझंट असा ट्रॅव्हल आहे आणि त्यामुळे ते त्या गाण्याचं फ्लेवर इतकं सुंदर झालं आहे आणि त्या गाण्यामध्ये आमच्या फिल्मचं नाव आहे तुझ्या विण मर जावा, त्यामुळे ते गाणं नक्कीच स्पेशल आहे आणि वैशालीताई आणि अवधूत सरांनी खूप म्हणजे कमाल गायलं आहे ते गाणं. आणि हो मला आजच एक कॉम्प्लिमेंट मिळाली आहे वैशालीताईकडून. तिने मला असं सांगितलं आहे की प्रार्थना तू माझी रोमॅन्टिक हिरोईन आहे, कारण माझे सगळे रोमॅन्टिक गाणे माझा आवाज रोमॅन्टिक गाण्यांचा आवाज जो आहे तो मी तुला देते, म्हणजे तुझ्या गाण्यात मी तो म्हणते. प्रेक्षकांना माझ्याकडनं फक्त एवढं सांगेन की आजपर्यंत तुम्ही मितवाला खूप प्रेम केलं, खूप प्रेम दिलं अवनीच्या कॅरेक्टरला, त्याच्या कॉफीमधल्या जाईच्या कॅरेक्टरवर खूप प्रेम केलं. नक्कीच परत एक वेगळ्या भूमिकेत येते निशाच्या कॅरेक्टरमध्ये आणि ती पण तुम्हाला नक्की आवडेल. खूप एक्सपेक्टेशन्स घेऊन येऊ नका, कारण अवनी खूप वेगळी मुलगी होती, जाई खूप वेगळी मुलगी आणि निशा तर अगदीच वेगळी आहे. सो फक्त एवढंच म्हणेल अशी पार्टी पूर्ण रब करून या, प्लेन पार्टी घेऊन या आणि मग खूप सगळं तुम्हाला लिहायला मिळणार आहे त्याच्यावर. सो तुम्ही नक्की एन्जॉय कराल. 12 जूनला आमची फिल्म रिलीज होतीये तुझ्या विण मर जावा. आमच्या फिल्मचं म्युझिकही आज जे रिलीज झालं आहे ते खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही फिल्म केली आहे म्हणून म्हणत नाही, पण अवधूत सरांनी जे म्युझिक केलेलं आहे ते खरंच कमाल केलेलं आहे. त्यामुळे आजपासून तुम्हाला ही गाणी ऑन नेटवर किंवा सगळ्या ठिकाणी अवेलेबल आहेत, तर प्लीज गाणी ऐका, गाणी डाउनलोड करा, तुमच्या रिंगटोन्स ठेवा आणि जास्तीत जास्त ही गाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ही आमच्या दोघांकडनं तुम्हाला रिक्वेस्ट आहे. थँक्यू.